नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये ब्लड वेसल्स मधली तिसरी टाईप पाहणार आहोत. थर्ड, कॅपिलरीज. त्यासाठी त्याची डायग्राम पहा. कॅपिलरी, त्यामध्ये ल्युमेन आत नाव दिलंय, बाहेरच्या साईडला त्याच्याच बाहेर नाव दिलंय, ल्युमेनला लागून असणारं ट्युनिका इंटरना नाव आहे. तशीच नावं दुसरी असतात, ट्युनिका मीडिया, ट्युनिका एक्स्टर्ना. मग त्यामध्ये त्या कॅपिलरीजलाच काय म्हणतात, थोडक्यात अगदी केशवाहिन्या. कॅपिलरीज म्हणजे काय, केशवाहिन्या. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट पहा, आर्टेरीज डिव्हाइड्स अँड रिडिव्हाइड्स टू फॉर्म आर्टेरिओल्स. आर्टेरीज आपण पाहिलेले आहेत ना. हां, मग त्या डिव्हाइड्स आणि रिडिव्हाइड्स होतात. म्हणजेच पहिल्यांदा डिव्हाइड होतात, म्हणजे एका आर्टेरीज पासून 2-3 आर्टेरीज तयार झालेल्या असतात, म्हणजे फाटे फुटतात. त्या 2-3 फाट्यांना परत फाटे फुटतात, म्हणजेच तिथं तयार काय होतात, आर्टेरिओल्स. म्हणजेच आर्टेरीज डिव्हाइड्स अँड रिडिव्हाइड्स टू फॉर्म आर्टेरिओल्स. दीज आर्टेरिओल्स फर्दर डिव्हाइड्स अँड रिडिव्हाइड्स टू फॉर्म कॅपिलरीज. परत त्या ज्या आर्टेरिओल्स असतात त्यांना परत असं केसासारखं स्ट्रक्चर, फाटे फुटतात. म्हणजेच आर्टेरिओल्सला परत फाटे फुटतात, आणि ते फाटे म्हणजेच काय असतात, कॅपिलरीज. ते फाटे म्हणजेच काय असतात, कॅपिलरीज, केशवाहिन्या. समजलं. फर्स्ट पॉइंट, आर्टेरीज डिव्हाइड्स अँड रिडिव्हाइड्स टू फॉर्म आर्टेरिओल्स. पहिल्यांदा आर्टेरीज डिव्हाइड्स आणि रिडिव्हाइड्स होतात, पहिलं विभाजन, दुसरं विभाजन, त्याच्यापासून आर्टेरिओल्स तयार होतात. नंतर दीज आर्टेरिओल्स फर्दर डिव्हाइड्स अँड रिडिव्हाइड्स टू फॉर्म कॅपिलरीज. परत त्या आर्टेरिओल ज्या तयार झालेल्या आहेत आर्टेरीज पासून, त्या परत डिव्हाइड्स आणि रिडिव्हाइड्स, विभाजन पहिलं आणि दुसरं विभाजन, आणि तयार काय होतात, तर केशवाहिन्या, कॅपिलरीज. सेकंड पॉइंट, वॉल ऑफ कॅपिलरी इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम, दॅट इज एंडोथेलियम. कॅपिलरीचं जे वॉल आहे ते बनतं कशानं, सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम. फ्लॅट चपट्या असणारं स्क्वॅमस इपिथेलियम असतात, त्याचा सिंगल लेअर असतो, त्यालाच काय म्हणतात, कॉल्ड एंडोथेलियम. म्हणजेच कॅपिलरीचं वॉल जे बनलंय ते सिंगल लेअरनं बनलेलं आहे. सिंगल लेअर कशाचा असतो, तर फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियमचा, त्यालाच तिथं काय म्हणतात, एंडोथेलियम. म्हणजे सेकंड पॉइंट, वॉल ऑफ कॅपिलरी इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम, दॅट इज एंडोथेलियम. नेक्स्ट, थर्ड पॉइंट, wall of capillary is thin, permeable and allows water as well as dissolved substances. कॅपिलरीचं जे वॉल असतं ते कसं असतं, थिन, पातळ. परमिएबल म्हणजे त्याच्यातून आरपार काही मटेरियल जाऊ शकतं. अँड अलोज वॉटर ॲज वेल ॲज डिझॉल्व्ड सबस्टन्सेस. ते वॉल थिन असल्यामुळं, परमिएबल असल्यामुळं त्यातून पाणी, तसंच डिझॉल्व्ड सबस्टन्सेस, विरघळलेले काही घटक असतील ते पास होऊ शकतात, बाहेरून आत, आतून बाहेर पास होऊ शकतात. म्हणजेच थर्ड पॉइंट, वॉल ऑफ कॅपिलरी इज थिन, परमिएबल अँड अलोज वॉटर ॲज वेल ॲज डिझॉल्व्ड सबस्टन्सेस. पाणी आतून बाहेर, बाहेरून आत जातं. डिझॉल्व्ड सबस्टन्सेस, विरघळलेले जे घटक आहेत तेही आतून बाहेर, बाहेरून आत जातात. असं वॉल थिन आणि परमिएबल असतं. फोर्थ पॉइंट, एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, न्यूट्रिएंट्स, एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स बिटवीन ब्लड अँड टिश्यूज टेक्स प्लेस थ्रू वॉल ऑफ कॅपिलरी. मग कॅपिलरीच्या वॉल मार्फत ब्लड आणि टिश्यूमध्ये काय घडतं, एक्सचेंज घडतं, अदलाबदल, देवाणघेवाण होत असते. कशामार्फत, वॉल ऑफ कॅपिलरी, कॅपिलरीच्या वॉल मार्फत ब्लड आणि टिश्यूमध्ये देवाणघेवाण होते, एक्सचेंज. विच टाईप ऑफ मटेरियल, रेस्पिरेटरी गॅसेस. कशाची देवाणघेवाण होते, रेस्पिरेटरी गॅसेस. न्यूट्रिएंट्स, पौष्टिक घटकांची. एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स, वेस्ट प्रॉडक्ट्स किंवा नायट्रोजिनस प्रॉडक्ट्सची. म्हणजेच
वॉल काय काम करतं तर एक्सचेंज अदला बदल करतं, देवाणघेवाण करतं इन बिटवीन ब्लड अँड टिश्यू, ब्लड आणि टिश्यूमध्ये देवाणघेवाण, ब्लडमधून टिश्यूमध्ये, टिश्यूमधून काय ब्लडमध्ये, अशी काय असेल ती देवाणघेवाण. कशाची देवाणघेवाण? रेस्पिरेटरी गॅसेस, न्यूट्रिएंट्स ॲज वेल ॲज एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स. म्हणजे फोर्थ पॉईंट, एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, न्यूट्रिएंट्स, excretory products between blood and tissues takes place through wall of capillary. इथं पूर्णपणे कॅपिलरीचा पार्ट संपला. म्हणजे ब्लड वेसल स्टडीड केलेले आहेत. किती? 3, आर्टरीज, व्हेन्स अँड कॅपिलरीज. आता नेक्स्ट पॉईंट यामध्येच पाहणार आहोत, पल्स. पुढचा पॉईंट पाहणार आहोत तो कोणता आहे? पल्स. पल्स त्याला आपण मराठीत म्हणतो नाडी. पल्सला आपण काय म्हणतो? नाडी. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज अ सेरीज ऑफ प्रेशर वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू आर्टेरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज कॉल्ड ॲज पल्स. पल्स कशाला म्हणतात? तर पल्स कशाला म्हणायचं तर आर्टेरीज मार्फत किंवा आर्टेरीज मधून प्रेशर वेव्हची सेरीज ट्रॅव्हल होत असते, प्रवास करत असते. कधी? व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या काळात. सिस्टोल म्हणजे काय? ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, त्या काळात आर्टेरीजमधून प्रेशर वेव्हची सेरीज ट्रॅव्हल्स होते, प्रवास करते किंवा पुढं जात असते, तिलाच काय म्हणतात? पल्स, नाडी. समजलं? विचारले डेफिनेशन 1 मार्काला, डिफाईन द टर्म पल्स बोर्डाला, तर सांगता आली पाहिजे. फर्स्ट डेफिनेशन काय? इट इज अ सेरीज ऑफ प्रेशर वेव्स. प्रेशर वेव्हची ही एक सेरीज आहे. दॅट ट्रॅव्हल थ्रू, कशामार्फत ट्रॅव्हल होतात? आर्टेरीज मार्फत. ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होता, कुंचन पावतं, त्या काळात इज कॉल्ड ॲज पल्स. त्यावेळी त्याला काय म्हणतात? पल्स. सेकंड पॉइंट, इन आर्टेरीज इट इज स्ट्रॉंगेस्ट ॲट क्लोजर टू हार्ट अँड ग्रॅज्युअली बिकम वीक अवे फ्रॉम हार्ट. आणि आर्टेरीजमध्ये जे प्रेशर वेव्हची जी सेरीज असते, स्ट्रॉंगेस्ट कधी असते? ज्यावेळी हार्टच्या क्लोज असते त्यावेळेसच काय असतं? स्ट्रॉंगेस्ट. अँड ग्रॅज्युअली बिकम वीक अवे फ्रॉम हार्ट. ते प्रेशर हार्टपासून पुढं निघून गेल्यानंतर ते वीक होत जातं. ज्यावेळी हार्टपाशी असतं प्रेशर, ते वेव्हज प्रेशर, त्यावेळी स्ट्रॉंग असतं. आणि हार्टपासून ज्यावेळी टप्प्याटप्प्यानं पुढं जातं निघून, त्यावेळी ते काय होत असतं? वीक होत असतं. कशामधलं प्रेशर? आर्टेरीजमधलं प्रेशर वेव्स. म्हणजे सेकंड पॉईंट, इन आर्टेरीज इट इज स्ट्रॉंगेस्ट ॲट क्लोजर टू हार्ट अँड ग्रॅज्युअली बिकम वीक अवे फ्रॉम हार्ट. थर्ड पॉईंट, पल्स कॅन बी फेल्ट इझिली इन सुपरफिशियल आर्टेरीज लाईक रेडियल आर्टेरी इन द रिस्ट अँड कॅरोटिड आर्टेरी इन द नेक. मग त्यामध्ये डॉक्टर बघा, चेक करताना पहिली नाडी बघतात. कधी जावा तुम्ही ट्रीटमेंटला गेल्यानंतर नाडी बघतात. नाडी कुठं बघितली जाते? साधारणतः रिस्टमध्ये, मनगटात. का तर तिथं जी नाडी असते सुपरफिशियल आर्टरीज असते, अगदी वरच्या भागात असते. पल्स कॅन बी फेल्ट इझिली, मग लवकर समजते फेल्ट झालेली नाडी. जी फेल्ट होतो म्हणतात, म्हणजे ज्यावेळी माणसाचा डेथ होते त्यावेळी नाडी पहिली तिथली बघितली जाते. का तर पहिल्यांदा सहज फेल्ट होते ती नाडी कुठं होत असते तर सुपरफिशियल आर्टरीजमध्ये, आणि त्यामध्ये रॅडियल आर्टरी जी असते रिस्टमध्ये, मनगटातली. त्यामुळं तिथंच पेशंट बघितला जातो. पहिल्यांदा नाडी मनगटातली बघितली जाते. पेशंट त्यामध्ये डेड झालाय का लाईव्ह आहे, जिवंत आहे, हे बघण्यासाठी. कारण इझिली फेल्ट होत असते कुठं? रिस्टमधल्या रॅडियल आर्टरीमध्ये. अँड कॅरोटिड आर्टरी इन द नेक, आणि मानेतली जी कॅरोटिड आर्टरी आहे तिथं सुद्धा इझिली फेल्ट होत असते पल्स. म्हणजेच थर्ड पॉईंट, पल्स कॅन बी फेल्ट इझिली इन सुपरफिशियल आर्टरीज लाईक रेडियल आर्टरी इन द रिस्ट अँड कॅरोटिड आर्टरी इन द नेक. Fourth point, on the body, the pulse can be felt at particular points. Such locations are shown on the diagram. मग आपण आता यासाठी डायग्राम पाहणार आहोत. ज्या डायग्राममध्ये आपल्या बॉडीवर पल्स जिथं जिथं फेल्ट होतात
ती पर्टिक्युलर पॉईंट आहेत, लोकेशन्स ठरलेले आहेत. मग त्यामध्ये पल्स पॉईंट दाखवलेला आहे डायग्राममध्ये बघा. इकडं आहे ते फेशियल, चेहऱ्यामध्ये इझिली फेल्ट होते. टेम्पोरल म्हणजेच त्यामध्ये कानाच्या बाजूला, नंतर कॅरोटिड नेकमध्ये, नंतर ब्रॅकियल जिथं शोल्डरचा भाग आहे तिथं थोडक्यात, रॅडियल म्हणजे जिथं मनगटाचा भाग आहे तिथं, फेमोरल जिथं फेमर बोन आहे तिथं, नंतर पॉप्लिटिया थोडक्यात गुडघ्याचा सांधा आहे तिथं, पोस्टेरियर म्हणजे जिथं घोटा आहे तिथंच, आणि तिथंच दुसरी एक असते टिबियल, आणि इकडच्या बाजूला डॉर्सॅलिस पेडिस म्हणजेच पायात फूटमध्ये. समजलं? हे सगळे पॉईंट आहेत त्यातले. आता नेक्स्ट पॉईंट पुढचा पाहणार आहोत. पल्स सोपा आहे. पुढचा आता ब्लड प्रेशर BP. मग त्यामध्ये डेफिनिशन पहा. हे एक मार्क आला. डिफाईन द टर्म ब्लड प्रेशर बोर्डासाठी. द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. अगदी सोपी डेफिनेशन आहे. प्रेशर एक्झर्ट होतं कशामार्फत? ब्लड मार्फत. कशावर एक्झर्ट होतं? तर वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसलची जी वॉल आहे त्याच्यावर ब्लडचं प्रेशर एक्झर्ट होतं, त्यालाच काय म्हणतात? ब्लड प्रेशर. म्हणजे डेफिनिशन, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल्स इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. मग त्यामध्ये आता ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय स्पिग्मोमॅनोमीटर. मग आता तुम्हाला माहीतच आहे BP मोजला जातो, त्यासाठी एक लहान इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर. हा स्टार करून पॉईंट ठेवा, MCQला याच्यावर येतं. ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय डॉट डॉट डॉट. मग काय येणार आहे? स्पिग्मोमॅनोमीटर. मग त्यामध्ये इट इन्क्लूड्स 2 टाइप्स सच ॲज फर्स्ट सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड सेकंड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. मग ब्लड प्रेशर 2 टाईपचे असतात. एक सिस्टॉलिक म्हणजे ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि डायस्टॉलिक ज्यावेळी रिलॅक्सेशन होतं, अशा काळातली ब्लड प्रेशर. म्हणजे इट इन्क्लूड्स 2 टाइप्स सच ॲज फर्स्ट सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड सेकंड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. मग त्यामध्ये 1 by 1. फर्स्ट सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, हे पहिल्यांदा पाहूया. फर्स्ट पॉईंट, इट इज प्रेशर ऑफ ब्लड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन दॅट इज सिस्टोल. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कशाला म्हणायचं? तर ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, त्यावेळी त्या ब्लडचं असणारं जे प्रेशर असतं त्या प्रेशरला काय म्हणतात? सिस्टोलिक ब्लड प्रेशर. व्हेंट्रिकल ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, त्यावेळी ब्लडचं जे प्रेशर असतं त्याला काय म्हणतात? सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सेकंड पॉईंट, इन अ हेल्दी नॉर्मल अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 120 mmHg. हेल्दी जर पर्सन असेल, नॉर्मल असणारा अडल्ट, त्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशरची? तर 120 mmHg असते. तुम्हाला हे माहीत आहे कारण आपल्यात पेशंट असतातच. म्हणजे सेकंड पॉईंट, इन हेल्दी नॉर्मल अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 120 mmHg. ही झाली पहिली टाईप, फर्स्ट सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आता सेकंड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट पहा, इट इज अ प्रेशर ऑफ ब्लड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन दॅट इज डायस्टॉल. म्हणजे ज्यावेळी व्हेंट्रिकल रिलॅक्स होतं, प्रसरण पावत असतं, त्या काळातलं जे ब्लडचं प्रेशर असतं त्या प्रेशरला काय म्हणतात? डायस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इट इज अ प्रेशर ऑफ ब्लड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन दॅट इज डायस्टॉल. आणि सेकंड पॉईंट, इन हेल्दी नॉर्मल अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ नॉर्मल डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज 80 mmHg. आणि ज्यावेळी हेल्दी पर्सन असेल, अडल्ट, नॉर्मल अडल्ट, त्याचं ॲव्हरेज व्हॅल्यू नॉर्मल किती असते साधारण डायस्टोलिक ब्लड प्रेशरची? तर 80 mmHg असते. लक्षात ठेवा. म्हणजे सेकंड पॉईंट, इन हेल्दी नॉर्मल अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज 80 mmHg. मग mmHg म्हणजे काय? तर मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी प्रेशर. ते जे इन्स्ट्रुमेंटमध्ये मर्क्युरी चढत चढत वर जातो, उतरत उतरत खाली येतो, ते जे प्रेशर म्हणजेच काय? मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी प्रेशर. तेच म्हणजे काय? mmHg. धन्यवाद.